श्रावणाच्या पहिल्याच दिवशी हरित धुळेसाठी 2,500 झाडांची लागवड. प्रभाग 1 मधून हनुमान टेकडीवर आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते वृक्षारोपण. नगरसेवक ललित मानेंच्या वतीने आयोजन. याबाबत अधिक वृत्त असे की श्रावण महिन्याच्या पवित्र दिवशी पहिल्या दिवशी भक्ती, अध्यात्म आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संगम साधत प्रभाग 1 मधील सूर्यमुखी हनुमान मंदिर परिसरातील टेकडीवर तब्बल 2,500 वृक्षांची लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे भविष्यातील वृक्षारोपणासाठी या परिसरात 35चे खड्डे तयार करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीच्या माध्यमातून या टेकडीला हिरवाईने नटण्याचा संकल्प करण्यात आला असून सकाळपासूनच महाविद्यालयीन विद्यार्थिनी, परिसरातील नागरिक, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटना, संस्था प्रतिनिधी यांनी या ठिकाणी सहभाग नोंदविला. तर यावेळेस धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल, आयुक्त नितीन कापडणीस, नगरसेवक ललित माडी, प्रथमेश गांधी, अमोल मराठे, युवराज बोरसे, रोहित सानप, सोमा चौधरी, प्रकाश महाजन, कृष्णा चौधरी, महिला बचत गटच्या शोभाताई पाटील, ग्रीन धुळे टीमचे सिद्धेश नाशिककर, सचिन पाटील, मनोज चौधरी, रोहित अमृतकर, मोनिका शिंपी यांच्यासह अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. हरित धुळेच्या माध्यमातून नगावबारी फॉरेस्ट कॉलनीच्या परिसरात जी फॉरेस्टची लँड आहे त्या ठिकाणी सर्व कॉलेजचे विद्यार्थी, नागरिक, कार्यकर्ते, महापालिकेचे सर्व कर्मचारी, आयुक्त साहेब, उपआयुक्त सर्वच या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. यांच्या सर्वांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपण 2500 झाडं लावायचा उपक्रम हाती घेतलेला आहे. जवळपास आत्तापर्यंत धुळे शहरात 5,500-6 हजार झाडं या ठिकाणी हरित धुळेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण लावलेले आहेत. आणि याच्यासाठी ललित माई यांनी फार परिश्रम घेतले आणि गेल्या 15 दिवसापूर्वीसुद्धा या भागात मी आलो होतो. तेव्हाही खड्डे खोदायचं काम आणि वरती त्या साईडला टेकडीवर झाडं लावायचं काम ललित माई करत होता. अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आज नागरिकांच्या सहभागाने आयोजित झालेला आहे. त्याबद्दल सर्व विद्यार्थी, महानगरपालिका प्रशासनाचं मनापासून अभिनंदन करतो आणि नागरिकांना विनंती करतो काय झाडांना जगवायची जबाबदारी या परिसरातील नागरिकांनी घ्यावी. जय श्रीराम.